धारूर शहरामध्ये आले आहेत। या ठिकाणी या लढ्याचा काय उद्देश आहे या ठिकाणी आपण बच्चू भाऊंना प्रश्न करूया। बच्चू भाऊ, हे जे काय आपण संघर्ष यात्रा एखादी काढली आहे या यात्रेचा मागचा काय उद्देश आहे? आणि शेतकरी कित्येक वर्षापासून मरत आहे, त्याचं मोदी साहेबांनी सांगितलं होतं। काँग्रेस का नारा था बोले की मर जवान और मर किसान। तर मोदी साहेबांना आम्हाला विचारायचं आहे, आता काय शेतकरी जिवंत आहे? आणि तुम्ही नारा तर मोठ्या ताकदीनं मारला होता ना। मग या सगळ्या याच्यामध्ये आमची MSP म्हणजे हमीभाव भेटत नाही। हमीभावाच्या 20% तुम्ही बोनस देणार होते, सोयाबीनला GST रिटर्न म्हणून 6,000 रुपये देणार होते। याबाबत आपण बोललं पाहिजे, कर्जमाफीबाबत बोललं पाहिजे। मग पंजाबच्या शेतकऱ्याला 50,000 भेटतं आणि माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला 6,000 भेटत असेल तर हा जो आवाज आहे अधिक बुलंद करण्यासाठी ही आमची सगळी धावपळ सुरू आहे। 28 ऑक्टोंबरला नागपूर किंवा संभाजीनगरला आम्ही किमान 5 ते 6 लाख शेतकरी एकत्र होऊन आमच्या अस्तित्वाची जाणीव करून देऊ आणि जेथपर्यंत प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील। भाऊ, शेतकरी यात्रा पुढे कुठल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जाणार आहे? पुढे सगळ्या जिल्ह्यात, माझ्या आता 16 जिल्हे झाले आणि मग पुढच्या हप्त्यामध्ये कोकण हा सगळा पट्टा नाशिक इकडे जातो आहे। विदर्भातल्या प्रामुख्याने सगळे जिल्हे झालेले आहे। मराठवाड्यातले आता हा मला वाटते उद्या धाराशिव, उद्या नगर आहे, उद्यानंतर मराठवाडा आमचं पूर्ण होतं। मुख्यमंत्री ठाम भूमिका मांडण्यासाठी या शेतकरी कर्जमाफीसाठी बोलण्यात तयार नाही? बगल देते मुख्यमंत्री। त्यांना मीडियावाले विचारतं कर्जमाफीचं काय, ते म्हणतं 8 कलेक्टरची मिटिंग घेतली। आता विचारतं कर्जमाफीचं, सांगतं 8 कलेक्टरची मिटिंग झाली। म्हणजे असं सगळं बनवाबनवी सुरू आहे। चला।